वतीने केला जातोय, जो स्वीकार करण्याकरता यायचा. एका बाजूने टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि श्रीराम ओवळा दोन्ही टीम आपला एक एक जादा खेळाडू जो कंपल्सरी आहे समालोचन कक्षामध्ये पाठवणं, त्याला आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं. श्रीराम ओवळा संघ आणि त्यांच्या विरोधात टिवरी स्पोर्ट्स टिवरी अशी एक चांगली लढत. सन्माननीय जगनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी जी आहे ते इथे वितरित करतोय. टिवरी संघ एक जादा खेळाडू जो कंपल्सरी आहे आपण पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्मिन आणि नरेंद्र असे दोन खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हर करता अमन जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. फलंदाज इन कंपल्सरी आहे. फलंदाज या गोष्टीची नोंद घ्या, इन करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणं. यापुढचे जे बॅटर्स आहेत बॅटिंग करण्याकरता तुम्हाला इन करूनच मैदानामध्ये यावं लागेल, अन्यथा पेनल्टी ती डिरेक्टली लावली जाईल. यापुढे तुम्हाला ते सांगितलं जाणार नाही. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमन. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज अमन, समोर स्मिन. पहिलाच बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये गेला. खरं तर पहिल्यांदा कव्हर मध्ये खेळण्याचा इरादा होता, मात्र लॉंग ऑफ च्या दरम्यान आला बॉल. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, ज्या एकेरीनं आपल्या वैयक्तिक डावाची सांघिक डावाची सुरुवात तिथे आपल्याला पाहायला मिळाली. स्मिन ज्याने एक धाव घेत नॉन स्ट्राईक गेन कडे आलाय. नरेंद्र जो मैदानाच्या आतमध्ये आहे ओपन करण्याकरता फलंदाजी करण्याकरता तो दाखल झालाय. सिंगल जी महत्वाची आहे. पहिला बॉल जो बॅट मध्ये येणं महत्वाचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. प्रथम नागरिक सन्माननीय किरणजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या दोन चेंडू नंतर धावफलकावर एक ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय सध्या अमन. टिवरी स्पोर्ट्स टिवरी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओळीच्या विरोधात रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. पुण्याच्या एकदा बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारे फलंदाज सातत्यानं रिव्हर्स तो अटेम्प्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र बोटावर मोजण्या इतके फलंदाज आहेत ज्यांचे रिव्हर्सचे अटेम्प्ट जे सक्सेसफुल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. अमननं अगदी अमन ते मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलंय, शांत ठेवलंय. बॅटरला कुठेही मोकळीक ती त्याच्या वतीनं दिली जात नाहीये. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तर आला, मात्र कॅच कॅरी करणं कुठेतरी राहून गेलं. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळतंय. चांगलं प्रेशर क्रिएट केलं होतं फलंदाजावर नरेंद्रवर आणि त्या प्रेशरच्या तहेत विकेट तिथे जायज होती. ती विकेटची संधीही निर्माण केली होती गोलंदाज अमननं, मात्र क्षेत्ररक्षकाच्या साथीशिवाय हा गोलंदाज कधीच चांगली कामगिरी करू शकणार नाही. क्षेत्ररक्षकांची साथ असणं गोलंदाजाकरता खूप महत्वाचं असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर ती साथ योग्यतेनं दिली गेली नाही आणि त्याचंच कारण तिथे एक रन बहाल झाली. नरेंद्रला जीवनदान मिळालं. मात्र तारीफ करावी लागेल गोलंदाज अमनची, ज्या पद्धतीनं मारा तो सध्या मैदानात करतोय. यावेळेस मात्र कव्हर्स मधनं खेळण्याचा इरादा तो फोल ठरलाय. बॉल सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. माघारी परतावं लागेल फलंदाज स्मिनला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय श्रीराम ओवळे संघाला. फलंदाज स्मिन बाद. गोकुरी संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा.
पहिल्या ओव्हरचा खेळ तो प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. खूप चांगला कॅच तिथे 30 यार्ड सर्कल नजीक आपल्याला पाहायला मिळाला. 30 यार्ड सर्कल ची पाबंदी आहे. टिपिकल पॉवर प्ले जो स्ट्रोक असतो बिटवीन द गॅप तो खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल राहिला. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं नाही. न्यूमॅन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रणय फलंदाजी करण्याकरता फलंदाजा करता ही टायमिंगचं बंधन आहे. नवीन बॅटर आपल्याला लगेच रेडी ठेवायचे आहेत. सर्कल चा नियम आहे. 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन बॅटर मैदानात जाणं गरजेचं आहे आणि तो क्रॉस कंटिन्यू करण्याआधी काही ठिकाणी असं होतं ना की फलंदाज 30 यार्ड सर्कलला येऊन थांबतो आणि नवीन बॅटरची वाट पाहत राहतो. ते चालणार नाही. 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. अमननं अगदी लाजवाब गोलंदाजी केली. अगदी अप्रतिमरित्या गोलंदाजीची हाताळणी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडकडे नवीन बॅटर ज्याला आपण पाहिलं प्रणय, आणि प्रणयला पहिलाच बॉल तिथे डॉटच्या स्वरूपानं हाताळला. खूप अप्रतिम गोलंदाजी अमनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टिवरी स्पोर्ट्स टिवरी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रकाश पाटील ते या टीमला लीड करतायत. एक जुने जाणते खेळाडू आहेत. प्रदीर्घ कारकिर्दी आहे. मागची कित्येक वर्ष प्रकाशला मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळताना अप्रतिम नॉक्स त्याचे आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. खूप दर्जेदार इनिंग्स त्या त्यांनी पेशकश केल्यात आणि तोच एक लेजंड खेळाडू आहे, एक जुना जाणता खेळाडू आहे. तो प्रकाश या टीमला लीड करतोय आणि अगदी मैदानाच्या केंद्रस्थानी विकेट कीपर म्हणून तो काम करतोय आणि केंद्रस्थानावरनं क्षेत्ररक्षण ते त्याच्या वतीनं लावलं जात आहे. इथे जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. त्यामुळे 3 खेळाडू आउटसाइड द 30 यार्ड सर्कल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधला एक मिड विकेटकडे आहे, एक काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या जवळपास लॉंग ऑन मध्येच आहे, आणि एक खेळाडू जर आपण पाहिलं तर कव्हर मध्ये तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 दिनेश. पहिलाच बॉल हवेमध्ये उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. चेंडूपर्यंत पोहोचण्याआधी चेंडू जमिनीवर पडेल आणि जोपर्यंत परत उचलला जाईल तदवर 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा वेग परिस्थिती कितीही खराब असली तरी तो वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावाच लागतो आणि इथे जर आपण पाहिलं तर तोच प्रयत्न नरेंद्र सध्या मैदानाच्या आतमधनं करत असताना पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र मोठ्या फटक्याकरता जात असताना बॉल मिडल ऑफ द बॅट झाला नाही, त्यामुळे 2 रन त्यावर समाधान मानावं लागलं. श्रीराम ओवळा आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम टिवरी स्पोर्ट्स टिवरी मध्ये ही मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका श्रीराम ओवळे संघाला. फलंदाज नरेंद्र स्वास्थ्यात बाद झालाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. विकेट्स त्या मिळवायच्या आहेत आणि विकेट इथे मिळवल्या जात आहेत. पूर्वार्धाचा खेळ तो शांत ठेवणं ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम करता गरजेचं असतं आणि पूर्वार्धाचा खेळ इथे शांत ठेवला जातोय, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 4 आहे. दिनेश आपल्या साथीदाराच्या पावलावर पाऊल टाकतोय, कारण अमननं पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करताना 1 विकेट संपादित केली होती. अगदी त्याच अमनच्या पावलावर पाऊल टाकत असताना दिनेशनंही 2 धावा खर्च करताना 1 विकेट दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये मिळवली आहे. दिनेश पुण्याच्या एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्ञेश जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रज्ञेश त्याचा खेळ कसा असेल. प्रणय आणि प्रज्ञेश हे 2 बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत. नव्यानं दाखल झालेत. दोघांच्याही नावासमोर 0 तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. इथे जमिनीशी संलग्न खेळण्याचा इरादा. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 5 वर 1.3 चा खेळ तो समाप्ती. एखेरीच 5 धावा आहेत. या आधीची मॅच जर आपण पाहिली तर तिथेही पूर्वार्धाचा खेळ खूप जास्त शांत होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स बनवणं खूप जास्त कठीण बनलं होतं, कारण संतोष जाधवनं पिण्यानं 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरमध्ये 4 धावा देताना त्यानं तब्बल 4 विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे पूर्वार्धाचा खेळ तो पहिल्या मॅच मध्येही शांत होता. इथेही थोडासा शांत आहे.
यावेळेस मात्र चेंडूला आपटून टाकलं होतं आणि त्याचा फायदा मिळाला तिथे फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. अगदी खांद्याचा चांगला वापर तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू तो येतोय 1.4 नंतर धावसंख्या फक्त 5 आहे. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी योग्य निर्णय आहे पंचांचा, खूप चांगला निर्णय तिथे विरल नायर यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप, तिथे एक दर्जेदार झेल संपलाय. आणखी एका बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 5 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो प्रगती पथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचा बॉल तो कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. गोलंदाज दिनेश त्यानंही खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना कुठेच मोकळीक ती दिलेली नाहीये. एक्स्ट्रा खेळाडू आपण त्या बॅरिगेटच्या मागे जायचंय. तिथे नेमका खेळाडू कोण यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण नाईट क्रिकेट आहे, फ्लड लाईट क्रिकेट आहे. शेवटचा बॉल, वा वा ला जवाब. कुडलिन स्पॉटच्या परिसराचा वापर कसा करावा ते दिनेश तिथे सांगत असताना पाहायला मिळाला. अगदी गुडलेन स्पॉटवरनं चेंडू टाकला आणि तिथनं चेंडूमध्ये थोडीशी हरकत होती, त्या हरकतीमध्ये होती बरकत, त्यामुळे निर्धावच्या स्वरूपानं चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 5 आहे. 3 विकेटचे पतन ते आतापर्यंत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर कडे नजर टाकली तर तो खूप कमकुवत दाखवतोय. त्याला वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. ज्या अमननं पहिल्या ओव्हरमध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती त्याला कंटिन्यू केलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये अमनला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. अपेक्षा तर खूप आहेत खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या. त्या अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ तो सध्या मैदानात सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठा उलटफेर तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला, कारण कोसमाई चषकच्या माध्यमातून गावदेवी धानिव संघानं खूप चांगला परफॉर्म या स्पर्धेमध्ये केला होता. आणि याच मैदानावर नाईट फॉर्मॅटमध्ये सत्यसाई चषकमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच फेरीत त्यांना परतीचा प्रवास तो करावा लागलाय. क्रिकेटचा खेळ आहे, इथे कुणी एक राजा नाहीये. दिवसाबरोबर विजेता बदलतो. इथे मात्र बॅटची कडा, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फ्लाइंग स्लीप, त्याची कामगिरी खूप उल्लेखनीय राहिली आहे. पुन्हा एकदा त्यानं टिपलाय झेल, संपवलाय बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 4, चौथा झटका श्रीराम ओवळा संघाला. फलंदाज बाद. ओवळा संघ खूप जास्त अडचणीमध्ये आलाय, कारण सुरुवातीचे जे बॅटर्स आहेत हवी तशी चांगली कामगिरी ते करू शकलेले नाहीयेत. अमन आपल्या चांगल्या कामगिरीवर ठाम आहे. हे बघा तिथे थोडासा बॅटरच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला होता, खूप जास्त आखूड नव्हता आणि त्यामुळे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या बाहेरनं खेचून मारण्याचा प्रयत्न होता, तो तिथे असं पण राहिला. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल हवेमध्ये राहिला आणि खूप चांगला कॅच तो तिथे कॅरी झाला. विकेट ती मिळाली, माघारी परतावं लागलं बॅटरला. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर आहे. धावफलक ते फक्त 5 या आकड्यावर. 4 विकेटच्या पतनानंतर 2.31 करंट रन रेट आहे आणि तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालत नाही. हा टेस्ट क्रिकेटचा रन रेट आहे. हे फास्ट क्रिकेट आहे, 5 ओव्हरची मॅच आहे. किमान 10-12ची सरासरी जी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मग ते डेचं क्रिकेट असो किंवा नाईटचं क्रिकेट असो, ती सरासरी तुम्हाला धावफलकावर अधोरेखित करणं गरजेचं आहे आणि त्यापासून दूर ठेवलंय. गोलंदाज अगदीच उल्लेखनीय कामगिरी ती करत असताना आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाले. क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये तुम्ही जेव्हा मैदानात उतरता तेव्हा तुम्हाला तुमचे 100% एफर्ट ते लावणं गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी ते 100% एफर्ट लावताना खेळ तो सध्या मैदानाच्या आतमधनं सुरू आहे. चांगला बॉल आहे. पुढेचा एकदा ब्लाइंड स्ट्रोक होता, चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर ती पाहायला मिळाली आणि हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे.
मान पूर्ण आधीच फिरली होती आणि त्यामुळे तिथे चेंडूवरची नजर ती विचलित झाली आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ब्लाइंड स्ट्रोक तो पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल आहे इथे. टप्पा खाल्यानंतर उचली घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक डॉट बॉल तो इथे पाहायला मिळतोय. बघा तुमच्याकडे 6 मिनिटं आहेत ज्यामध्ये तुम्हाला पुढची ओव्हर आणि ही ओव्हर ती कंप्लीट करायची. या गोष्टीची नोंद ठेवा. थोडीशी घाई ती करावी लागेल. पुढचा बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय सातत्यानं डॉट बॉल. ते चित्र आहे. प्रेक्षक सुद्धा नाराज होत आहेत कारण प्रेक्षक मैदानावर येतात ते एक चांगली मॅच पाहण्याकरता, षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्याकरता. आणि इथे थोडीशी नाराजी ती त्यांच्या पदरी पडते कारण फलंदाजांच्या बॅटमध्ये बॉलचा स्पर्श तो अगदी दुर्मिळ झालाय. असं म्हणतात ना, सध्याचं जे कलियुग आहे ना, तिथे तुमच्या नात्यांमध्ये खूप काळ संपर्क नसला तर नाती तुटतात. हा तर क्रिकेटचा खेळ आहे आणि या दरम्यान हा बॉल मिडविकेट मध्ये उडवून फेकून दिलाय सीमारेषा पार. एक दमदार क्वालिटी हिट, षटकार 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट खेळला. तिथे संधी दिली पुल करण्याची आणि खूप चांगला पुल तो आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय, षटकारामध्ये परावर्तित केलंय. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 11-11. जे सहकारी प्रमोद शेडगे तेही उपस्थित होत आहेत. त्यांचाही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आणखी एक पेस जनरेट करणारा वेगवान तेज तर्रार बॉल जो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर क्रमांक 3 तिचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकं इथनं अजूनही शिल्लक आहेत. एक षटकार या ओव्हरमध्ये आला असला तरी त्याच्या अवतीभोवती फक्त 0 लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण पहिल्या बॉलवर अमननं विकेट मिळवली, त्यानंतर 3 बॉल डॉट टाकले, चौथ्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. हा आमचा समालोचन कक्ष जो तुम्हाला दाखवला जातोय. त्याचबरोबरच जो VIP डाईस आहे तिथे अगदी VIP जी व्यक्तिमत्व आहेत त्या VIP व्यक्तिमत्वांना आपण मुख्य मंचावर पाहताय. सत्यसाई चषक 2026 एक देखणी स्पर्धा, एक दर्जेदार आयोजन नियोजन. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की फ्लडलाईट क्रिकेट आयोजन करणं सोपं नाही आहे. खूप मेहनत, खूप सारे परिश्रम आणि त्याबरोबर खूप मोठी आर्थिक तरतूद या सर्व गोष्टी फ्लडलाईट क्रिकेट मध्ये पाहाव्या लागतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अरमान जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये अरमान सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र तिथे पंचांकडे अपील ती पाहायला मिळाली, मात्र कुठलाही प्रभाव तो पडला नाही. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपर प्रकाश च्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होती, खूप अप्रतिम गोलंदाजी होती. फिल्डिंग करणारा संघ हाच विचार करतो ना की आम्ही विपक्षी टीमला आमच्या गोलंदाजीच्या जाळ्यात एवढं अडकवावं की मग त्यांना तिथे कुठेही डोकं वर काढण्याची संधीच मिळू नये. आणि तेच काम सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक बॉल, मात्र हा बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. त्यामुळे तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. अतिरिक्त धावसंख्या त्यानं झाली भर. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 12 धावा या राफलकावर आहेत. शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची होती. हे कुठल्या तरी एका बॅटरला मैदानाच्या आतनं सांगावं लागेल आणि करून दाखवावं लागेल. आवाज आला इथे बॅटचा, मात्र बॉल थोडासा खाली राहिला. जोपर्यंत उचलला कुठली रन ती धावफलकावर जोडली गेली नाहीये. इथे निर्धाव चेंडू त्यांचा अक्षरशः वर्षाव तो आपल्याला पाहायला मिळतो. या डावात निर्धाव चेंडूची संख्या ती जर आपण तपासली ना तर जवळपास 11 बॉल डॉट आलेत, 11 चेंडू निर्धाव आलेत. आणखी एक बॉल तो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, निर्धावच्या स्वरूपाने आलाय.
आता असं वाटू लागलंय की फलंदाजांना चेंडू दिसतो की नाही, तो बॅटमध्ये यायलाच तयार नाही. अडचणी एवढ्या जास्त फेस करतायत सध्या श्रीराम ओवळा संघ. दूरचा प्रवास तय करून इथपर्यंत आलेत, मात्र जो खेळाचा प्रभाव मैदानाच्या आतनं टाकणं गरजेचं आहे ना, तो प्रभाव आतापर्यंत त्यांच्याकडनं टाकणं त्यांना शक्य झालेलं नाहीये. यावेळेस मात्र उडवलंय बॉलनं, उंची तर खूप गाठली आहे, मात्र लांबी ती क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी आहे आणि त्यानं या फ्लड लाईट मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला जज करत असताना दर्जेदार झेल टिपलाय आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. आणखी एक गडी तो माघारी येतोय. विकेटचं बटन, खेळाडू बाद. खूप जास्त उंची गाठली होती, खूप चांगलं कॅमेरा वर्क तेही तिथे आपल्याला पाहायला मिळालं, कारण फ्लड लाईट मध्ये चेंडू कॅप्चर करणं तेवढंच सोपं नसतं. हे बघा, जणू आकाशातनं एखादं तारा तुटल्यानंतर जे चित्र असतं ना, ते चित्र तिथे कॅमेरामॅननं बॉलचं दाखवलं. खूप चांगल्या पद्धतीचं कॅमेरा वर्क ते आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या एकंदर जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 12 धावा या स्थिर आहेत. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अरमान त्यानंही अगदी शांत ठेवलंय. फलंदाज चुकाच करतायत, दुसरं काहीच करत नाही. मैदानाच्या आतनं फलंदाज या संपूर्ण डावात फक्त चुका करताना पाहायला मिळालं, रन्स बनवताना पाहायलाच मिळाले नाही. याही ओव्हरमध्ये डॉट, वाईट आणि विकेट एवढंच पाहायला मिळालंय. रन ते आमच्या स्कोरने वैतागले 0 लिहून. किती वेळा 0 लिहायचे. यावेळेस मात्र हाही बॉल तो हवेत आहे आणि इथेही WK लिहावं लागेल. आणखी एक गडी, दर्जेदार झेल, एक चांगला रनिंग कॅच तो इथे पाहायला मिळाला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. हेही एकच धावसंख्येचं षटक आहे. एक धावसंख्येची षटकं किती लिहावी. इथे पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला, चौथ्या ओव्हरमध्ये 1 आली. म्हणजे 1, 2, 3, 6 अशा पद्धतीने ही 4 षटकं ती समाप्त झाली आहेत. हा पहिला सामना असावा जो खूप कमी धावसंख्येमध्ये आटोपण्याच्या तयारीत आहे, कारण विकेट्स आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 6 गडी जे माघारी परतलेत, 6 विकेट्स त्याचं पतन होताना पाहायला मिळालंय. शेवटच्या ओव्हर करता शशी तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे त्याच्या वतीने केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडनं डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज सोहेल, ज्याला आपण स्ट्रायकर एन कडे पाहत आहे. फलंदाजीचा डाव जर आपण पाहिला ना तर हवेच्या झोतानं पत्त्याचा बंगला जसा कोसळतो अगदी तसा हा डाव कोसळत असताना पाहायला मिळालाय आपल्याला. कारण एकही फलंदाज तो डबल फिगर मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही. सगळ्यांच्या नावासमोर 0-0-0 एवढंच लिहिलं गेलंय. 1-2 कुठेतरी एक षटकार तो या डावातनं आपण आतापर्यंत पाहिलाय. शशी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शेवटचं आणि अंतिम षटक ते त्याच्याकडनं प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर डावकुरे हातानं सोहेल. यावेळेस सोहेलनं बॉलला उडवलंय. हा मिडल ऑफ द बॅट खेळलाय आणि डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल जाईल सरळ साइड स्क्रीनवर, सीमा रेषा पार, दमदार हिट, षटकार. या खेळात वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. या शेवटच्या ओव्हरमध्ये 2-3 चांगले फटके आले ना तर एक चांगली सन्मानजनक टोटल ज्याबरोबर लढता येईल, संघर्ष करता येईल, गोलंदाजांना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी मिळेल. मात्र त्याकरता 2 ते 3 षटकार येणाऱ्या 5 बॉलमध्ये येणं ते बंधनकारक आहे आणि ते काय ते सोहेल मैदानाच्या आतनं खेचतोय हे आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल गोलंदाज शशी. वेग तो पाहायला मिळाला. सबमरीन बॉल तिथे पाहायला मिळाला. फलंदाज हतबल झालेला, हताश झालेला तो पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आलाय. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आज अगदी जय्यत तयारी करून इथपर्यंत आलेत. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजानं आपले 100% दिलेत. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना योग्य टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो, कारण हा क्रिकेटचा खेळ ज्यामधले गोलंदाज ज्याच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, फक्त टर्न असून चालत नाही, त्याचा त्याच्या खांद्यावर कंट्रोल असणं तेवढंच महत्वाचं आहे. तो
योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना जर पाहायला मिळाला तर मग तिथे फलंदाजाला शांत ठेवणं शक्य होतं. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्याकरता जायचं होतं मिडविकेटकडे, मात्र बॉल मिडल झाला नाही, त्यामुळे 1ला 2 मध्ये कन्वर्ट ते केलं जाईल. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते एकंदर 20 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर या पूर्वार्धाच्या खेळामधले 3 चेंडू ते शिल्लक आहेत. हा पूर्वार्धाचा खेळ कशा पद्धतीने संपेल ते आपल्याला बघायचंय. नेक्स्ट मॅच जय 11 अर्नाळा आणि एमसीसी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. लगेचच आपल्यामध्ये टॉस केला जाईल. जय 11 अर्नाळा आणि एमसीसी स्पोर्ट्स. चांगला बॉल होता, बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा कट झाला, बाहेर निघाला. एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली आणि त्यांच्या विरोधात जय 11 अर्नाळा या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल त्यावर 5वा बॉल होता, माफ करा तिथे, आणि तो निर्धावच्या स्वरूपाने आलाय. धावसंख्या फक्त 20. या स्पर्धेतली सर्वात कमी टोटल ती धावफलकावर लागू शकते आणि लागलीच असं वाटतंय, कारण शेवटच्या बॉलवर जरी मोठा फटका आला तरी ती एक या स्पर्धेतली सर्वात लोएस्ट टोटल तीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या फक्त 20 आहे. 6 गडी ते आतापर्यंत माघारी परतलेत. पुढचा बॉल आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस पावलांचा माप बहुधा चुकला असावा, त्यामुळे चेंडू डिलिव्हर्ड ना करणं योग्य संबोधलं. तिथे जर आपण पाहिलं तर एक रेड बॉल असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. शेवटचा बॉल तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर लाईनचा दर्जेदार बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड करून गेलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय फलंदाज बाद. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र त्याचा वापर केलाय. यॉर्कर लाईनचा हा दर्जेदार चेंडू क्लीन बोल्ड. वा, काय अप्रतिम चेंडूची हाताळणी ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. खेळाडू बाद. टीम जय 11 अर्नाळा आणि टीम एमसीसी कासार वडवली आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. आपल्यामध्ये टॉस केला जाईल आणि कासार वडवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एमसीसीचे जय 11 अर्नाळा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे आणि टॉस बॉक्स मध्ये तुषार जे आपल्यासोबत जोडले जातील आणि जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जोडतील आमचे एक जुने जाणते मित्र आणि सहकारी समालोचक प्रमोदजी शेळके जे आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईन होतील. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकता येतं या आजच्या रात्रीमध्ये. सामना क्रमांक 2 आणि 21 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. ओळा संघ एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो, परंतु आज कागदोपत्री फक्त स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये काही स्ट्रॉंग राहता आलं नाही आणि प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर आणि भेदक मारे या दोन गोष्टींच्या जोरावर सध्या तरी आपण पाहिलं तर फलंदाजांना त्यांनी जखडवून ठेवलं आणि धावांचा वेग हा मात्र कमी केला. त्यामुळे 21 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर आपण तुषार सोनवणे यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. फ्लड्स लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन कोसमाई क्रीडांगण आणि क्रीडा नगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत. आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचं करूया आपण शब्दसुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब असतील, विद्यमान सरपंच खाडी डोलीव. आज नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जयजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लक्ष लक्ष धन्यवाद. स्वागत पाटील असतील, राजेश भोईर असतील, चंद्रकांत भोईर असतील, या सर्वांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर या वेळेला धावांचा वेग फार कमी आहे. 21 धावा फक्त फलकावर. 2 अंपायर्स ऑफिशियल विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर, 2 अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना, आणि 2 बॅटर सध्या प्रकाश पाटील यांना आपण पाहत आहेत. 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. एका साईडला आपण पाहिलं तर प्रसाद भुतेसारखा खेळाडू लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील आणि वैभव भोईर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. जे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खरोखरच दरवेळेला, मग ती स्पर्धा कोणतीही असो, छोटी असो, मोठी स्पर्धा असो, मग कोणत्या ती पक्षाची आहे हे आम्हाला ठाऊक नाही आहे, मात्र आमचं दानशूर व्यक्तिमत्व आम्ही सातत्याने दाखवत असतो, असे प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 21,000 रुपये या स्पर्धेला आलेले आहेत. त्यानंतर अक्षय मिलिंद धुळे साहेब 2,525, 25-25 हा त्यांचा लक्की आकडा. किसनजी गोविंद पाटील साहेब कोपरी 5,063, 5063 हा त्यांचा लकी आकडा असावा. महेंद्र गुज्जर राजस्थान 5,000 रुपये. दामाशेठ तलावपाडा 5,000 रुपये. दयानंद भोईर 1,000 रुपये. बाबू बियर शॉप 500 रुपये. महेश काशीनाथ भगत 2020 2020 रुपये. लॉकडाऊन ग्रुप दया आणि त्यांची संपूर्ण टीम, कैलासजी असतील, विकासजी असतील, सतीशजी असतील, अक्षयजी असतील, सुरतेशजी असतील आणि निलेशजी असतील, यांच्याकडून 3,500 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलंय. पहिलाच बॉल प्रसाद बुधेच्या बॅटमधून ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, गुड शॉट. त्यानंतर राकेशजी वासुदेव तांडेल ग्रामपंचायत खार्डी डोली उपसरपंच 2,500 रुपये. जीजी मोटर्स प्रीतमजी घरत अर्जू घरत 2,222 रुपये. दीपकजी हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश हरिचंद्र पाटील 1,555 रुपये. हंसवी नितीन पाटील 1,000 रुपये. संदेश कांती पाटील 1,000 रुपये. जियांश कुणाल म्हात्रे 1,000 रुपये. द्विज हितेश म्हात्रे 1,000 रुपये. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. किरणचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. त्यानंतर रमेशजी रामा पाटील साहेब 5,000 रुपये. संतोष हरिभाऊ माळी 5,000 रुपये. सचिनजी पांडुरंग भोईर 5,000 रुपये. शंकरजी हरी पाटील 3,333 रुपये. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. पंच मात्र या वेळेला सांगतायत की परफेक्ट दिसलेलं नाही आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर DRS जरूर घेतला गेला. अंपायर्स कॉल असेल, नो डाऊट अबाउट इट. डीपमध्ये बॉल आहे का राकेश राऊत सरांना घ्यावं लागेल आणि चेक करतील. त्यानंतर गणेश रामा पाटील 1,111 रुपये. अजितजी भगत 5,000 रुपये. नितीनजी भास्कर पाटील 1,555 रुपये. कृषिंका मनोज भोईर 1,011 रुपये. हरेश पद्मन पाटील 1,000 रुपये. सुरेशजी पाटील 2,500 रुपये. अजयजी चौधरी उपसरपंच हमरापूर 3,500 रुपये. राकेशजी मेहर जना भगत JP A1 जोडी 5,000 रुपये. नागेशजी किनी 1,011 रुपये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीपमध्ये बॉल होता आणि साहिल पाटील ॲक्शन रिप्ले या वेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. डीपमध्ये बॉल होता. 1 हँडने खेळण्याचा प्रयत्न केला, फंबल झाले होते. दुसरीला धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. प्रकाश पाटील सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 5. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. खूप दुरून मात्र संघ आलाय, परंतु हवं तसं सॅटिस्फॅक्शन मिळालं नसेल, कारण फक्त आणि फक्त 20 धावा. आदरणीय दीपेशजी भोईर दाऊ या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय, टिवरी गावातील अनमोल रत्न, मी विनंती करेन की दाऊ आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंत भगत यांनी 1,500 रुपये दिलेत. मैत्री चायनीज कट्टा
नितेश पाटील आणि भाविश पाटील 2,000 रुपये. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. अजून काही दाते आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम चांगला फटका, स्विचिटचा फटका आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला बॉल भेदून निघून जातोय. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. भारत कदम आम्हाला दर्शवतायत 10 या धावसंख्येवर 21 धावांचं पाठलाग करत असताना सुरुवात अगदी नेत्रदीपक झाले. ज्या पद्धतीने गोलंदाजांचं काम केलं, चांगली भूमिका बजावली आणि त्यानंतर फलंदाज अतिशय आक्रमकतेचे सितारे आपल्याला पाहायला मिळताना त्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना त्यानंतर अलवी अनिल पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, सुरेश गजानन पाटील 2,000 रुपये, राजा धुळे 1,051 रुपये, मुकेश रामा पाटील 2,100 रुपये, वैभव अरुण भोईर 1,000 रुपये, जितेश कमळाकर पाटील 1,000 रुपये, वैभव मोहन पाटील 2,000 रुपये, जगन्नाथ जयराम पाटील 2,222 रुपये, काशीनाथ बारक्या भोईर 1,500 रुपये, हितेश बाडगा भाताणे सरपंच 5,000 रुपये, अशोक पाटील खानिवडे सभापती 7,000 रुपये, मनोज कमळाकर राऊत 3,455 रुपये, दत्तू लालू भगत 1,111 रुपये, अक्षय भास्कर भोईर 1,000 रुपये, मिष्टी स्वागत पाटील, प्रांश राजेश भोईर एवन जोडी 5,000 रुपये, मंगेश मनोहर कदम 1,000 रुपये, तुकाराम केशव पाटील 5,000 रुपये, रमाकांत यादव भगत 2,000 रुपये, भव्यांश रघुनाथ पाटील 2,000 रुपये. या सर्व दात्यांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सत्यसाई चषक या आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या 11 रन झालेत. गोलंदाज भावेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन, नियोजन कोसबाई क्रीडांगण या पाठीमागे घेतलेली मेहनत, कष्ट आणि खार्डीकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी आहे ना, काळजी करू नका, हे शब्द प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचे आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम चांगला बॉल होता, भन्नाट वेग आणि थोडासा खाली राहिला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 11-0. जर इथे कदाचित 40-50 धावा जर असत्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळाली असती, परंतु 21 धावा या फक्त माफक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्याच जिद्दीने जरी 21 धावा असल्या तरी सुद्धा त्याच जिद्दीने गोलंदाजी केली जाते. चांगला बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय हा बॉल. डॉट बॉलची सांगता होते. फलंदाज जात आहेत प्रकाश पाटील प्रसाद भुतेकडे काहीतरी सल्ले मसलत करत असताना बॉल फेकून झाले. 3-11-0 सध्या आपण पाहतायत ही स्थिती. प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक चषक जे दिलेले आहे. यावेळेला बाउन्स गुडलेन स्पॉट वरून, मात्र यावेळेला बॉल नाहीये. पंचांचं म्हणणं आहे की डोक्याच्या खूपच वरून बॉल गेलाय आणि त्यामुळे हा वाईट बॉलचा इशारा, परंतु गोलंदाजाला मान्य नाहीये आणि त्यामुळे DRS स्वीकारला गेलाय. हे आपण चेक करूया. बॉल परफेक्ट डोक्याच्या वरून गेलाय का हे आपण चेक करणार आहोत. कैलासवासी महादेव गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन महादेव पाटील यांच्या सौजन्याने मात्र प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक चषक दिलं गेलंय. चतुर्थ पारितोषिक चषक यस व्हाईट बॉल आणि इथे DRS लॉस्ट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. खूपच बॉल डोक्याच्या वरून गेला होता आणि त्या कारणास्तव पंच बरोबर त्या ठिकाणी त्यांनी हेरलं आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा दिला. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बॉल निघून जाईल शॉर्ट एक्स्ट्राला. तत्पूर्वी 1 रन लेग बायच्या स्वरूपात येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. चतुर्थ पारितोषिक चषक आणि 5वे जे पंचम आहे पारितोषिक ते श्री मनोज यशवंत भगत यांच्या सौजन्याने पुरस्कृत केले गेले. 6वे पारितोषिक चषक आहे ते कैलासवासी नयन अरविंद किनी यांच्या स्मरणार्थ कुमार विरांश किनी व पृथ्वी किनी यांच्या माध्यमातून. यावेळेला बॅटचा टॉपेज लागतोय. फिल्डर येत आहेत. यस ट्रेकन गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 13 पहिला धक्का बसतोय टिवरी स्पोर्ट्स टिवरी या टीमला. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर या स्पर्धेच्या माध्यमातून जे चषक आलेले आहेत
कैलासवासी अण्णा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मिष्टी स्वागत पाटील व कुमारी ध्रुवी गावडे यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सर्व सन्मानचिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून श्री किरण बाळकृष्ण पाटील साहेब सरपंच ग्रामपंचायत खार्डी डोलीव यांच्या सौजन्याने हे संपूर्ण सन्मानचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा धन्यवाद. आणि 20 बॉक्स चेंडू जे दिलेले आहेत श्री दिलीपजी भगत साहेब व श्री जयजी माळी साहेब यांच्या सौजन्याने या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. सध्या विकेट डाऊन आपण पाहतायत. मिस्टर प्रकाश पाटील बाद झाल्यानंतर न्यू बॅटर रोशनला आपण पाहतायत. रोशनकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आता 8 धावेची आवश्यकता. कारण 5 षटकांचा सामना असल्यानंतर या 8 धावा दुसऱ्या षटकात आतापर्यंत प्रगतीपथावर आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट जरूर खेळलाय, परंतु फिल्डर येत आहेत. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल. सेकंड अटेम्प्टला मात्र वन हँडने कॅच कॅरी करत असताना ग्रेट कॅच, सुपर कॅच, फलंदाज बाद. प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. डीप मिड विकेटला हा झेल पहा, ज्या पद्धतीने हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम, सुपर. बॉलला काय फॉलो केले कॅमेरामॅनने आणि सेकंड अटेम्प्टला असं वाटलं की बॉल थोडासा दूर चाललाय, परंतु वन हँडने झेल टिपला आणि फलंदाज यावेळेला बाद होताना मिस्टर दर्शन बॅक टू द डगआउट. रोशनला आपण पाहिलं तर बाद होताना. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. भूमीतला आपण पाहतायत. भूमीत एक अपकमिंग यंग टॅलेंट अंडर 25चा खेळाडू. सध्या आपण पाहिलं तर अंडर 25 हे सुद्धा बिग बॅश लीग पुढे येत असताना पाहायला मिळेल. 26 मार्च ते 29 मार्च हमरापूरचं मैदान, वाडा तालुक्यातील ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या चौपाटी मैदानात तो क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. जीवी स्पोर्ट्स प्रेझेंट रितेश यांच्या माध्यमातून, रित्याबाई यांच्या माध्यमातून 13-2 8 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावा. इथे काही जण ओवळाकर विचार करत असतील की इथून जर 40-50 धावा जर असत्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळाली असती, परंतु हरकत नाही आहे. तरीसुद्धा चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल. एक स्वप्न होतं सत्यसाई चषकाच्या आयोजकांचं की चांगली स्पर्धा भरवावी आणि ते स्वप्न सत्यात साकार होताना पाहायला मिळतं. ऑन साईडला फटका अप्रतिम खेळलाय. फिल्डर येत आहेत, डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये आणि इथून फलंदाज प्रसाद भुतेला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आता चर्चा रंगली असेल की इथे 40, 45, 50 धावा जर असत्या तर कदाचित ओवळा टीमने काय जबरदस्त खेळ केला असता. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. इथे विकेटवर विकेट मिळत असताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद भुते बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत विश नेटवर्कच्या माध्यमातून. अर्नाळा संघ जर आला असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. जयू 11 अर्नाळा टीम जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर प्लीज लवकरात लवकर आपण यायचंय. यस, विकास दसगर चिका या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 13-3 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर टिवरी स्पोर्ट्स टिवरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सूरजला प्रमोट केलं गेलंय. एक चांगली रणनीती आखली गेली. 21 धावांचं टार्गेट सेट करत असताना स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक होता. शॉर्ट गली रिजनला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 रनची आवश्यकता आहे. या अगोदर आपण कोसमाई चषक पाहिलं होतं. 15 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पाडलं गेलं. भरपूर मान्यवरांची रिलचेल आणि त्यामध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेला आपण पाहिलं आणि त्याच्याच पदस्पर्शाने आणि त्याच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर उद्घाटन समारंभ सोहळा थाटामाटात पार पाडला गेला. आणि त्यानंतर या मैदानाची जी ऐतिहासिक नोंद आपल्याला सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते.
यावेळेला बॅकफुटला गेले, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत भूमीच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट, 4 रन. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. जयू 11 अर्नाळा वर्सेस MCC स्पोर्ट्स कासार वडवली या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक संघ वसई तालुक्यातील तर एक संघ आपल्याला पाहायला मिळेल ठाणे जिल्ह्यातील. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ओव्हरनंतर आपण लगेच टॉस करूया. प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा टॉस व्हावा. 18 धावा, 3 षटकं लागलेत आतापर्यंत या धावा कंप्लीट करण्यासाठी. अजून सुद्धा बॉल आहेत ते जवळजवळ 12 आणि 12 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता असेल. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने आणि ज्या ठिकाणी तुषार सोनोने आहेत आणि प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक सुंदर व्यक्तिमत्व, या खार्डी गावाचे आनबान शान, मान सन्मान अभिमान यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. कॉइन स्पिन टॉस टाइम. जाऊया MCC स्पोर्ट्स कासार वडवली वर्सेस जयू 11 अर्नाळा. चला, दोन्ही संघाच्या माध्यमातून या पुढचा मॅचचा टॉस. एका बाजूला आई कोसमाई आणि दुसऱ्या बाजूला सत्यसाई चषक. चला, MCC स्पोर्ट्स कासार वडवली प्रथमतःच टॉस स्पिन केला जाईल प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला जयू 11 अर्नाळा या संघाने. मान्यवर विनंती करी मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानावर फक्त निर्णय सांगायचा. विकास टॉस जिंकला निर्णय का असेल क्षेत्ररक्षण. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह बॉक्स मध्ये. सज्ज असतील प्रमोदजी शेडगे सर. 18ला 3 रन्स अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. बॉलने बाउन्स घेतला होता, मात्र या वेळेला आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. विजयासाठी 2 रनची आवश्यकता. कोसमाई क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीमध्ये अतिशय सुंदर क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड दी लेग स्टंप. विरल नायर सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर आर लेवल. विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता असेल. पहिलीच मॅच आपण पाहिली. वाईल्ड एंट्री कार्ड जी मिळाली, वाईल्ड कार्ड खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोखिवरे टीमला, कारण संतोष भुवन संघ येऊ शकला नाही आणि त्याच्या जागी गोखिवरे टीमने धानीव टीमला पराभूत करत दुसऱ्या फेरीत धडक मारले गेले आणि संतोष जाधव पुन्हा एकदा पुनरागमन केले आणि अशा प्रकारे 1 धावेने विजयावर शिक्कामोर्तब केले गेले. कॉंग्रॅच्युलेशन टिवरी स्पोर्ट्स, टिवरी टीम अँड हार्ड लक ओवळा टीम. आपण आलात, मात्र हवा तसा खेळ झाला नाही, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही चांगले खेळाडू आहात, चांगला खेळ साकारू शकतील हीच अपेक्षा बाळगूया आणि तुम्हाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी अजून भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा आहेत, त्यासाठी तुम्हाला आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सध्या आजच्या दिवसामध्ये प्रताप भोईर यांना पाहत नाहीयेत. प्रकाश पाटील लीड करतायत या संघाला. रोशन लवकरात लवकर बाद झाले, थोडेसे निराश असतील, परंतु हरकत नाहीये कारण 21 धावांचं लक्ष होतं. प्रसाद भुतेने चांगली स्टार्ट दिली. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त गोलंदाजी केले, अमन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॅच प्रणय. आणि इथे अमनचा जर आपण पाहिलं तर